तुम्ही काय सांगाल? हा जो आमच्यावर जो अन्याय झालेला आहे या संदर्भात हा लढा जवळजवळ 10-12 वर्षापासून आम्ही चालू केलेला आहे. तर यापूर्वी जे आम्ही आंदोलन केलं होतं कलेक्टर कचेरीसमोर, त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तर त्यानुसार प्रथमतः तहसीलदारांनी आदेश खाली दिले सिटी सर्वेला, की ह्यांचं जे म्हणणं आहे आम्ही 56 पासून या जागेत वास्तव्यास आहे, त्याबाबत अहवाल द्या. तर त्यांनी असा अहवाल दिला की इकडील जे स्वयंसूची धारिका आहे, इकडील जो अभिलेख आहे, त्याचं अवलोकन केलं असता या समाजाचं म्हणणं बरोबर आहे. हे 56 सालापासून या जागेमध्ये राहत आहेत आणि या संदर्भात अशा नोंदी सापडल्यात की ज्यावेळेस हा पूर आला ऑगस्ट 1956 मध्ये, त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी बहादूर शेख यांनी आपल्या होलार समाजास प्रत्येकी कुटुंबास पत्रे, प्लॉट आणि आर्थिक मदत देऊन त्या जागेत घरे बांधून राहावयास लावले. त्यानंतर 9/8/1960 मध्ये आपल्याबरोबरच इतर काही पूरग्रस्त होते समाजाचे, असे एकूण 88 लोक होते. असे 88 लोकांसाठी 89 प्लॉटचा लेआउट बनवण्यात आला आणि तो आज देखील बघावयास मिळतो आपल्याला सिटी सर्वेच्या अभिलेखात. परंतु 1960 नंतर त्यांच्या लक्षात आलं यापूर्वी ही जागा लीजने भीमतडी शिक्षण संस्थेला दिली होती. तर लीजने जागा दिल्यानंतर असा शासकीय नियम असतो, जर शासनाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर ती जागा लागली तर ती परत काढून घेतली जाते. त्यानुसार 1956 मध्ये ही जागा परत शासनाने त्या संस्थेकडून काढून घेतली आणि त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी 1960 मध्ये 89 प्लॉटचा लेआउट बनवण्यात आला. आणि त्यानंतर त्या संस्था जी आहे एका गलेलेट्ट राजकारण्याची आहे. मग त्यांनी काय केलं, सगळं खोटं रेकॉर्ड बनवलं. 89च्या ऐवजी तो लेआउट 59 प्लॉटचा बनवला आणि सदर प्लॉट लेआउट बनवताना आपली जी वस्ती होती आमची 1956 पासूनची, तर त्या वस्तीच्या जागेवर राहत्या ओपन पेस आणि 25-25 फुटाचे 2 रस्ते असे टाकले, जेणेकरून ते आज जर पाहिलं तर ते अतिक्रमण म्हणून असं ते कागदपत्र दिसते, पण प्रत्यक्षात आमची वहिवाट 70 वर्षापासून तेथेच आहे, त्याच जागेवर आहे. त्याची नोंद त्याचा जो सातबारा आहे सर्वे नंबर 248 ह्याच्या पीक पाणीला 70 वर्षापासून नोंद आहे. होलार समाज वस्तीपण अशी नोंद आहे. दरम्यान या संस्थेने काय केलं, फसवून 1963 मध्ये फसवून शासनाला खोटी माहिती देऊन होलार समाजाचे देखील 69 प्लॉट 70 प्लॉटच्या लेआउटमध्ये पुनर्वसन झाले असं दाखवून की परत ती जागा 4 एकर जागा घेतली. त्या जागेची लीज जी होती ती 1994ला संपली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, परत आणखी ती मोजणी केले, मालक हक्काने ती नोंदी वगैरे झाल्या. त्याच्या विरोधात आम्ही SLR कडे तक्रार केली. असा तो विषय आहे. आता आमची मागणी अशी आहे, आता एक 5-6 महिन्यापासून त्यांची अशी युद्ध पातळीवर प्रयत्न चालला या संस्थेचा, की आमचं ज्या जागेत पुनर्वसन झालं होतं म्हणजे आदेश होते असा पत्र व्यवहार आहे, तर ती जागा 94ला भाडेपट्टा संपल्यामुळं त्यांनी आता ती मुदतवाढ घ्यायची, लीजची मुदतवाढ घ्यायचा युद्ध पातळीवर प्रयत्न चालू केलेला आहे. त्यानुसार ते प्रकरण खाली गेलं असता आता जे तिथं तहसीलदार उपविभागीय अधिकारी आहेत, तर त्यांनी असा अहवाल पाठवला आहे की या संस्थेला लीजनी जागा द्या. हा अहवाल पाठवताना आमचं जे वास्तव्य आहे सातबारावर जे नोंदी आहे 70 वर्षाची त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर सन 2014 मध्ये ह्याच तहसीलदाराने की यांचं सातबारावर वहिवाट आहे 70 अधिकृत नोंदी आहेत, प्रांताने मी तसाच अहवाल पाठवला होता. तर याचा विसर आता जे तहसीलदार आहेत शेलार आणि प्रांत अधिकारी लबडे यांना याचा विसर पडलेला आहे.
त्यांनी जाणीवपूर्वक ह्या मागासवर्गाचा मूलभूत अधिकार जो आहे अन्न वस्त्र निवारापैकी एक निवारा तो छीनण्याचं काम केलेलं आहे आणि ही सर्व प्रकार त्यांनी जातीवादी मानसिकतेतून केलेला आहे. तर ह्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी किंबहुना त्यांनी जो हा अहवाल पाठवलेला आहे 11/6/2026ला तर तो फेर चौकशीसाठी पुन्हा पाठवावा आणि आमची वास्तव्यानुसार 7/12 सदरी किंवा प्रॉपर्टी कार्डला आमचे जे समाजातील कुटुंब प्रमुख आहेत त्या सर्वांची नोंद झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहे. नोंद म्हणजे आहे त्या ठिकाणी नोंद आहे तुम्हाला आता नवीन जागेत नोंद पाहिजे. आता त्यात प्रश्न असा निर्माण होतो आहे त्या ठिकाणी म्हटलं तर त्यांना ती ओपन पेस आणि रस्ते दुसरीकडे टाकावे लागतील असा तो विषय. आणि यापूर्वी त्यांनी 44 इतर जे लोक होते त्यांना प्रत्येक कुटुंबास 1200 चौरस मीटर एवढी जागा दिलेली आहे. तर ही जागा त्यांचं जे पुनर्वसन आहे ते माझ्या माहितीप्रमाणे 4 एकर जागेत आहे 44 लोकांचं. तर आता आपली वहिवाटी 1 एकर जागेत आहे. तर ही 1 एकर आणि ती ग्राउंडची 3 एकर असं मिळून आमचं पुनर्वसन झालं पाहिजे ही आमची मागणी.